थँक्यू. मी प्रथम परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की त्यांनी मला त्याच्या वचनातून बोलण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे पाळक साहेब आणि विशेष करून मंडळी आणि कमिटी सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही मला ही संधी उपलब्ध करून दिली. देवाच्या नावाला गौरव असो. आपण आपल्या वचनाकडे जाण्याआधी 2 शब्दाची प्रार्थना करूया. पवित्र पवित्र अतिपवित्र आमच्या सेनाधीश प्रभू परमेश्वर देवप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, गौरवतो, उंचवतो. प्रभू तू महान, तुझी करुणा कृपा महान, तुझी दया सनातन आहे. आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलास, आमचा एबिनेचर झालास, म्हणून तुझे आभार आणि उपकार मानतो. प्रभू आज तुझ्या वचनातून बोलण्याची संधी दिली, आभार मानतो. मुख जरी माझा असलं तरी प्रत्येक शब्द हा तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे निघावा, प्रत्येकाच्या हृदयापर्यंत तो पोचावा. 60 पट नव्हे तर 100 पट पीक देणारा असं होऊ दे. आणि गौरव केवळ माझा तारणारा, अखिल जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याचाच हो, ही तुझ्या चरणी विनंती करतो. इथून पुढची संपूर्ण वेळ काळ तुझ्या हाती देतो आणि तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. प्रियांनो, आज आपण जे शुभवर्तमान ऐकलं, मत्तईकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि त्याचे 43 ते 45 वचन. आणि आज आपला विषय हाच असणार आहे. कारण आहे ना, जानेवारी महिना लागला ना तर आपण निर्णय घेत असतो. आणि ख्रिसमस आणि नवीन वर्ष आणि ईस्टर, गुड फ्रायडे हे थोडेसे जवळजवळ आहे. त्यामुळं काही दिवस आपल्यामध्ये ती उत्सुकता, त्या गोष्टी ज्या आपण ठरवतो त्या राहतात, पण कालांतराने त्या आपण पुन्हा विसरून जातो आणि आपण आपल्या पुन्हा जुन्या मार्गाला येत असतो. आणि त्यासाठी म्हणून तुम्ही या पॅरेग्राफचा मथळा जर वाचला, त्याचा जो हेडलाईन आहे ते लिहिलेला आहे स्पष्ट की अपुऱ्या सुधारणेमुळे, काय म्हटलेलं आहे तिथं, अपुऱ्या सुधारणेमुळे उद्भवणारे धोके. तुमच्यात आणि माझ्यात जी उणीव आहे ती अपुरी असते आणि म्हणून आपण घेतलेले निर्णय आपण शेवटपर्यंत त्याच्यात टिकून राहत नाही. आलं लक्षात? पुन्हा एकदा सांगतो, आपण जेव्हा निर्णय घेतो तेव्हा कुठेतरी आपण अपुरे राहतो. आणि ते का अपुरे राहतो, कसे अपुरे राहतो, याचे पवित्र शास्त्रातूनच उदाहरण आपण बघणार आहोत की कोण परिपूर्ण असे होते, त्याच्या निर्णयावर ठाम होते, आणि कोण असे होते की जे अपुरे होते आणि त्यांचं काय झालं. हां, आलं लक्षात? तत्पूर्वी आता हा अध्याय आहे 12वा, बरोबर. मत्तईकृत शुभवर्तमान लिहिणाऱ्या मत्तयाने त्याने याची आखणी किंवा याचे डिवायडेशन किंवा याचं जे लेखणी केलेलं आहे त्याबद्दल मी सांगतो, म्हणजे तुम्हाला अजून स्पष्ट होईल. लक्षात घ्या, मत्तईकृत शुभवर्तमान लिहिणारा मत्तयाने त्याचं जे शुभवर्तमान आहे 12व्या अध्यायापर्यंत आपल्याला यायचं आहे, म्हणून त्याचं थोडंसं मी सांगतो तुम्हाला. 1 ते 12 अध्याय काय आहे बघा. मत्तयाने सुरुवात केली प्रस्तावनेपासून येशू ख्रिस्ताची वंशावळी, अब्रामापासून सुरुवात केली, येशू ख्रिस्तापर्यंत आला पहिल्या अध्यायामध्ये. दुसऱ्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा बालपणाविषयी लिहिलेला आहे. मागी लोक आहेत आणि त्याच्यामध्ये हेरोद वगैरे याचा थोडासा उल्लेख केला. त्याचं बालपण मिसर देशात जातो परत रिटर्न येतो, बरोबर. हां, त्याच्यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची तयारी आपल्याला बघायला मिळते. त्याचं योहानाचं इंट्रोडक्शन आहे, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर येशूचा बाप्तिस्मा, त्याची परीक्षा, अरण्यात जातो आणि तयारी करून तो सेवेला येतो, बरोबर. येशूची तयारी, आलं लक्षात? 3रा आणि 4था अध्याय बघा. मत्तईकृत शुभवर्तमान पाठ होऊन जाईल तुमचं. 3रा आणि 4थ्या अध्यायामध्ये काय आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची तयारी, आलं लक्षात? त्याच्यानंतर आपण बघतो 4थ्या अध्यायामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 12 ते 25 अध्यायापर्यंत येशूने स्वर्गाच्या राज्याचे वकील म्हणजे त्याच्या शिष्यांना निवडलेलं आहे. ती एक घटना त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे. 12 ते 25 त्याने काय केलं, स्वर्गाच्या राज्याचे वकील तयार केले, किंवा ज्याला ॲम्बॅसेडर म्हणतात किंवा त्याला शिष्यसुद्धा आपण म्हणतो, नाही का. आणि महत्त्वाचा भाग म्हणजे 5, 6 आणि 7 ह्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे. त्याला काय म्हणता माहिती का, स्वर्गाच्या राज्याची वृत्ती. म्हणजे तुम्हाला स्वर्गाचं राज्य प्राप्त करून घेण्यासाठी तुमची वागणूक कशी असावी, तुमचा स्वभाव कसा असावा, तुमच्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण 3 अध्यायामध्ये शिकून प्रभू येशू ख्रिस्त मोकळा झाला सुवार्ता सांगण्यासाठी, करेक्ट.
त्याच्या शिष्यांना 3 अध्यायामध्ये सर्व आज्ञा, ज्या 615 आज्ञा आहे नियमशास्त्रातल्या, त्याचं सगळं विश्लेषण 3 अध्यायामध्ये कंप्लीट करून दिलेलं आहे की तुम्ही आता असे जर राहाल तर तुम्ही स्वर्गाचे काय होणार आहे, वाटेकरी होणार आहे. आले लक्षात? 5, 6, 7 आलं लक्षात? त्याच्यानंतर 8 आणि 9 अध्याय त्याने स्वर्गाच्या राज्याचे पुरावे दिले, म्हणजे चमत्कार तुम्हाला तिथे दिसतील. आलं लक्षात? प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले 8 आणि 9 अध्यायामध्ये फक्त चमत्कार आहे, जवळपास 10 चमत्कार आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपण येतो 11व्या आणि 12व्या अध्यायाकडे, जो आजचा आपला टॉपिक आहे. तर याच्यामध्ये 10वा अध्याय राहिलाच. 10व्या अध्यायामध्ये त्याने काय केलेलं आहे, स्वर्गाच्या राज्याचे जे वकील त्याने तयार केले होते, शिष्य तयार केले होते, त्यांना कामगिरीवर पाठवलं होतं. आलं लक्षात? त्यांना कामगिरीवर पाठवलंय, त्याचं ते विवरण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. इथपर्यंत कळालं? आता 11 आणि 12व्या अध्यायामध्ये काय झालेलं माहिती आहे का? स्वर्गाच्या राज्याचे वैरी, स्वर्गाच्या राज्याचे वैरी आणि प्रभू येशू ख्रिस्ताची जी वाढती सेवा होती त्याला वाढता विरोध आपल्याला बघायला मिळतो. मग याने इथं काय केलेलं आहे, स्वर्गाच्या राज्याचे जे शिकवण देत होता, जे सुवार्थ प्रभू येशू ख्रिस्त सांगत होता आणि त्याची सेवा जसजशी वाढत होती तसतसा त्याचा विरोध वाढत होता. आता याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ह्या 2 अध्यायामध्ये 4 प्रकारचे असे लोक आहेत की जे स्वर्गाच्या राज्याचे वैरी आहेत किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचे विरोधक आहेत. 4 प्रकारचे लोक होते बरं का. त्याच्यामध्ये सर्वात पहिले होते राज्यकर्ते. त्यांचं विश्लेषण 11वा अध्याय 1 ते 19 वचनामध्ये दिलेले आहे. सर्वात पहिले कोण होते? राज्यकर्ते होते नाही का, हेरोद वगैरे जेवढे काय होते राज्यकर्ते आणि त्यांच्या हाताखालचे अधिकारी, ते कोण होते? त्याचे विरोधक होते. त्यांचं विश्लेषण 11वा अध्याय 1 ते 19 मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर लोकसमुदायाकडून त्याला काही ठिकाणी विरोध करण्यात आलेला आहे आणि त्याचं विश्लेषण 11वा अध्याय 20व्या वचनापासून 30व्या वचनापर्यंत केलेलं आहे. लोकांकडून जो विरोध झाला 11वा अध्याय 20 ते 30 वचन. त्याच्यानंतर जो आपला आजचा विषय आहे तो आहे धार्मिकाकडून झालेला विरोध आणि त्याचं विश्लेषण त्याचं जे विवरण आहे 12वा अध्याय 1ल्या वचनापासून 45व्या वचनापर्यंत. बघा, महत्वाचा विषय आहे. स्वर्गाच्या राज्याचे वैरी शिकवत असताना मत्थायाने 12व्या अध्यायामध्ये धार्मिकाकडून झालेला विरोधाबद्दल लिहिलेलं आहे. आलं लक्षात? आणि हा अध्याय इतका महत्वाचा आहे प्रियांनो, तुम्हाला तत्पूर्वी 4था सांगतो. 4थे जे विरोधक होते तेच त्याचे स्वतःचे कुटुंबीय होते. 12वा अध्याय 46 ते 50 वचनामध्ये त्याचं विश्लेषण आहे. हो प्रियांनो, हा 12वा अध्याय अतिशय महत्वाचा आहे. याची सुरुवात शब्बातापासून झालेली आहे. शब्बातावर त्याची सुरुवात झालेली आहे. त्याच्यावर त्याच्या शिष्याने तुम्ही बघा कंस खाल्ले, त्याच्याहून त्याला विरोध करण्यात आला. वाळलेल्या हाताचा माणसाला बरं केलं शब्बात दिवशी, त्याच्याहून त्याला विरोध करण्यात आला. सुरुवात तिथून झालेली आहे आणि तिथूनच सर्व प्रकारचा कट रचण्यात आलेला आहे. त्यावेळेस प्रभूची वेळ नव्हती आली म्हणून तो तिथून निघून गेला, म्हणून तो काही दिवस तिथं राहिला. नाही तर ह्या कटाला त्या कल्वरीपर्यंत जायला म्हणजे नाही का, म्हणजे ही सुरुवात होती नाही का. हा 12वा अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे आणि सुरुवात जे स्वतःला धार्मिक म्हणत होते त्या लोकांपासून झालेली आहे. आज आपल्याला वाटतं की प्रभू पाप्यांसाठी, खरंच पाप्यांसाठी, परंतु त्याला देणारे हे धार्मिक होते. ते कसं बघू बघा. हे जे 3 वचन आहे त्याच्यावर आज आपण मनन करणार आहोत. आणि जेव्हा याच्या आधी जर तुम्ही बघाल तर शास्त्री परुषी लोक प्रभू येशू ख्रिस्ताला चिन्ह मागत होते की तू आम्हाला शेवटच्या काळाची किंवा चिन्ह दाखव, चिन्ह दे नाही का. तेव्हा प्रभू तुम्हाला ठाऊकच आहे, तुम्ही पण भरपूर जण बायबल स्टडी करतात आणि पाळक साहेब तर माझ्यापेक्षा आमचेच गुरु येते. तर बघा प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना प्रश्नांचे उत्तर प्रश्नांमध्येच दिले नाही तर दाखले आणि दृष्टांतामध्ये दिलेले. आलं लक्षात? तर
हे चिन्ह मागत असताना पुढं जेव्हा आला तेव्हा त्याने एक छोटासा हा जो दृष्टांत सांगितलेला आहे, एक छोटासा दृष्टांत आहे पण तो खूप काही सांगून जातो प्रियांनो. 3च वचनाचा दृष्टांत आहे आणि परंतु तुम्हाला मला खूप काही शिकून जातो. त्याच्यामध्ये हा एक दृष्टांत त्यांनी सांगितला, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितला. आणि आपण बघतो की पुष्कळ ठिकाणी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे की जसं जसं त्याने न्यायाबद्दल काही सांगण्यात आलं, आपलं स्वर्गाच्या राज्याबद्दल सांगितलं, पुष्कळ ठिकाणी पश्चाताप करण्यात आला. काही लोकांनी केला, काही लोकांनी केला नाही. परंतु ह्या लोकांना प्रभू काय बोलला की ह्या एक छोटासा आणि अर्धवट असा काय दिलेला आहे, छोटासा दृष्टांत प्रभूने सांगितलेला आहे. आणि आपण बघतो की याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की अशुद्ध आत्मे, नाही का, आपण काय करतो जेव्हा नवीन वर्ष वगैरे लागतं ना, तेव्हा आपण काय करतो, नवीन निश्चय करतो आणि आपल्या हृदयाला काय करतो, साफ करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामध्ये आपण अपुरे कसे राहतो माहिती आहे का, आपण स्वतःहून तो प्रयत्न करतो. आपण काय करतो, स्वतःहून तो प्रयत्न करतो. देवाला त्याच्यामध्ये स्थान नसतं बघा. त्यासाठी प्रभूचं सहाय्य घेणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी माझं स्वतःचं पण उदाहरण देऊ शकतो की बघा 2013च्या पहिले जो मी होतो ना, तो अतिशय सेम असाच होतो. काय करायचो, निश्चय करायचो 31ला, परंतु काय करायचो, त्या 31ला मी खूप पिऊन घ्यायचो आणि इतके प्यायचो की 1 तारखेला पूर्ण हँग राहायचो, चर्चा नसायचं आणि काहीच नसायचं. तर ही माझी परिस्थिती होती, नाही का. आणि परंतु ज्या वेळेस मला वचनाने माझी पकड घेतली, एक प्रेयर फक्त अशी होती की त्या प्रेयरने माझं पूर्ण लाईफ चेंज झालं, नाही का. म्हणजे त्या गोष्टी मी प्रभूच्या हाती जेव्हा सोपवल्या आणि त्यानंतर प्रभू काय म्हणतो माहिती आहे का, तुम्ही तुमचा ताबा कोणाला द्या, पवित्र आत्म्याला द्या, नाही का. पवित्र आत्म्याने भरा, तेव्हा तुम्हाला काय होईल की तुम्ही त्या गोष्टीपासून दूर राहाल. म्हणजे तुमच्यात भरीवपणा असणे फार गरजेचे आहे. नाहीतर काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण काय करतो, अपुरी सुधारणा करतो, म्हणजे स्वतःहून सुधारण्याचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेस बघा ह्या प्रकारे होतं. ते लोक काय करतात की इथं काय म्हटलेलं आहे, आता हे घर साफ झालेलं आहे, नाही का, चला आपण जाऊया, कसं मोकळं आणि स्वच्छ दिसतं. आणि ते काय करतात, 7 प्रकारचे दूषित आत्मे घेऊन पुन्हा आपल्यामध्ये येतात. तर बघा प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ती शुभवर्तमान 12व्या अध्यायामध्ये काय म्हणतो तो, आणि 28वं वचन तिथं लिहिलेलं आहे, परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साह्याने भूते काढीत आहे तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. बघा, म्हणजे देवाच्या पवित्र आत्म्याच्या साह्याने काय केलं पाहिजे, आपल्याला भरून राहिलं पाहिजे, त्याच्याद्वारे आपल्याला चाललं पाहिजे किंवा कार्य केलं पाहिजे. अजून जर स्पष्टता यायची असेल तर पाऊल रोमकराचं पत्र याचा 8वा अध्याय 9व्या वचनात म्हणतो, परंतु तुम्ही दैहिक नाही तर आत्मिक आहात, आणि असेल तर देवाचा आत्मा तुम्हामध्ये वास करतो. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो ख्रिस्ताचा नाही. हीच चुकी असते प्रियांनो, की आपण काय करत असतो, नेहमी स्वतःहून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आपण आपल्या स्वतःला बाजूला ठेवलं पाहिजे, पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात कार्य करू दिलं पाहिजे. त्याचं जास्तीत जास्त सहाय्य आपण मागणं गरजेचं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण पवित्र आत्म्याने भरलेला असतो किंवा प्रभूच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवतो, तेव्हा देवाचे पुत्र किंवा विश्वासणाऱ्यांचा ताबा अशुद्ध आत्म्यांना घ्यायला फार कठीण जातं किंवा ते घेऊच शकत नाही. त्याच्यानंतर सर्वात पहिलं उदाहरण आता आपण बघितलं धार्मिक लोकांबद्दल, नाही का. तुम्ही म्हणाल धार्मिक लोक कस काय विरोधी होते, नाही का, हे ना. सर्वात महत्वाची गोष्ट तिथंच लिहिलेलं आहे बघा, शास्त्री आणि परुषाचं उदाहरण तिथंच फार महत्वाचं उदाहरण. जे स्वतःला काय समजत होते, फार धार्मिक समजत होते, ते नियमशास्त्रात पारंगत होते, काटेकोरपणे पाळणारे होते आणि खूप उपास करणारे होते, आणि फार म्हणजे नाही का ते नियमशास्त्र हाताला डोक्याला सर्वत्र त्यांचं ते नियमशास्त्रावरच सर्व अवलंबून राहायचं, असे ते शास्त्री परुषी होते. आणि त्यांनी त्यांचं नियमशास्त्र पाळून व्यभिचार, चोरी, खून यासारख्या गोष्टी तर बाजूला काढल्या प्रियांनो.
यासारख्या गोष्टी बाजूला काढल्या, बाजूला ठेवल्या, परंतु पवित्र आत्मा याचा त्यांनी स्वीकार केला नाही. देवाच्या ज्या इच्छा आहे त्या त्यांनी कधीच त्यांच्या जीवनात मान्य केल्या नाही. म्हणून त्याची जी फळे आहे पवित्र आत्म्याची, प्रीती, शांती, आनंद, हे त्यांच्या जीवनात होते का हो? आणि म्हणून आता तुम्ही म्हणाल 7 भूते कुठे आहे? ते त्यांच्या जीवनातले 7 भूते कुठे आहे? मग त्यांच्या जीवनात एक पोकळी होती, आणि आपल्या जीवनातही ती पोकळी जर असली तर ती पोकळी कशाने भरून निघती? जे भूत त्यांच्यात घुसले होते किंवा जे दूषित आत्मे त्यांच्यावर राज्य करत होते ते होते, पहिला होता गर्व, दुसरा होता द्वेष, तिसरा होता स्वार्थ, हृदयाचा कठोरपणा आणि निंदा, कुरकुर, याच्याने ते भरलेले होते. हे काय आहे? आहे का धार्मिकांमध्ये गुण? हे शास्त्रीय पुरुषांमध्ये होते, म्हणून ते ख्रिस्ताचे विरोधी होते, स्वर्गाच्या राज्याचे वैरी होते. नकळत आजही आपण जानेवारी किंवा 40 दिवस उपास करतो, ठरवतो मी आता खूप देवाच्या इच्छा पाळल, हे करल, ते करल, परंतु त्या देवाला जर आपण बाहेर ठेवलं, त्या पवित्र आत्म्याला जर आपण कार्य करू दिलं नाही, तर एक पोकळी आपल्या जीवनामध्ये राहते. एक हृदयाचा एक कोणा जरी खाली ठेवला प्रियांनो, तर त्याचा ताबा सैतान अशा प्रकारे घेत असतो. हे जे 7 भूत शास्त्रीय पुरुषांमध्ये, हे 7 दूषित आत्मे शास्त्रीय पुरुषामध्ये कार्य करत होते, आणि कसे करत होते? अतिशय प्रखरतेने करत होते. आणि म्हणून मत्तई शुभवर्तमान 12वा अध्याय 34व्या वचनामध्ये यांना काय उपमा देण्यात आलेली आहे? प्रभू येशू ख्रिस्त यांना काय म्हणून संबोधतो? अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता, तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे, बरोबर आहे की नाही? हेच योहान बाप्तिस्मा करणारा योहान 3रा अध्याय आणि 7व्या वचनात तो सुद्धा यांना काय म्हणतोय की परंतु जेव्हा तिथं लिहिलेलं आहे परुषी व सदुकी यांच्यापैकी पुष्कळ जण आपणाकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले, अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळवायस तुम्हास कोणी सावध केले? केवळ अपुऱ्या सुधारणेमुळे. देवाला अपुरी सुधारणा नकोय, देवाला तात्पुरतं नकोय, है ना? आलोय रविवारी फुल एकदम, नाही का म्हणतात, मग संडे को तो दूध आहे बाद में भूत, तसं नाही गत आपल्याला. ती गत देवाला नकोय. त्याच्याने वचन स्पष्ट सांगतं, पहिल्यापेक्षा जी नंतरची किंवा शेवटची दुर्दशा होते, आणि माझी तीच गत व्हायची की मला ॲडमिट करावं लागायचं दवाखान्यात. कारण मी काय करायचो, जेवढ्या दिवसाची गॅप आहे ती सगळी भरून काढायचो 1-2 दिवसातच. मग मला शेवटी पहिल्यापेक्षा माझी शेवटली दशा ही दुर्दशा राहायची. मी हॉस्पिटलमध्ये राहायचो, सलाईनवर राहायचो. ते देवाची कृपा की रेल्वे ते म्हणून फ्रीमध्ये ट्रीटमेंट व्हायची, नाही तर मिसेस बुद्राणीत व्हायची. पण देवानी वाचवलं होतं, याच कामासाठी वाचवलं होतं. ही गोष्ट आहे. देव घेतो, एकदाच भेट घेतो, पण अशी घेतो की आपल्याला पुन्हा तो सोडत नाही. पहा, जुन्या करारामध्ये पण पुष्कळ असे उदाहरणं आहेत. सर्वात प्रथम उदाहरण आपण जेव्हा बघतो की 2 राजे 11वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन जर तुम्ही वाचलं, शल्मोन राजाबद्दल म्हटलेलं आहे. शल्मोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवाकडे वळविले. त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे, त्याप्रमाणे त्याचे नसे. आपलं मन पूर्ण देवाला पाहिजे, अर्ध नकोय. आता व्हॅलेंटाईन डे येतोय, मग आपले मन येतात बाहेर, फुग्याच्या द्वारे, कधी कशाच्या द्वारे येतात, त्याच्यावर नावं पण राहतात. देवाला तसं नकोय. प्रियानो, लक्षपूर्वक ऐका. शल्मोन राजा, हा राजा, याची कीर्ती अख्ख्या जगात होती. याने मंदिर बांधले होते, याचे अर्पणे समर्पणाची देवाने दखल घेतली होती. देवाने त्याचा वर मान्य केला होता. 2 राजे 3रा अध्याय 11 ते 13 वचनामध्ये म्हटलेला आहे, नाही का? त्या सर्व गोष्टींची दखल घेऊन देवाने त्याला जो वर मागितला होता त्यापेक्षाही जास्त त्याला दिलं होतं.
देवाने त्याने जो आशीर्वाद देवाकडे मागितला होता की मला ज्ञान दे, बुद्धी दे, देव म्हणे येतं देतोच. यापेक्षा तुला संपत्ती, सन्मान, धन सुद्धा देणार. आणि ना भूतो ना भविष्य, तुझ्या पहिले कधी झाला नाही, तुझ्या नंतरही कधी होणार नाही, असा राजा देवाने त्याला केलं होतं प्रियानो. परंतु कुठेतरी अपुरी सुधारणा होती, है ना. आपली तीच आहे गोष्ट. परिस्थिती पाहून आपण बदलून जात असतो नाही का, आपले निर्णय बदलत असतात. आणि तीच गोष्ट सलमान बरोबर झाली. असा हलका सालका माणूस आहे का सलमान. बघा पहिले इतिहास, दुसरे इतिहास आणि त्याचं 25व्या अध्यायामध्ये आपले पहिले राजे 4था अध्याय 32व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याने 3000 नीतिसूत्रे कथिली व 1005 गीते रचली, परंतु त्याचे तारण झाले का, तो परत परमेश्वराकर वळाला का, अजूनही प्रश्नचिन्ह आहे. त्याचे नीतिसूत्र आपण वाचतो, त्याने इतके सुंदर गीतं रचले असतील जे इस्रायल लोक त्यावेळेस गात असतील, परंतु त्याच्या तारणावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. अजूनही अभ्यासक अभ्यास करताय, खरी गोष्ट आहे. खूप सुंदर उदाहरण आहे. अपुरी सुधारणा. काय धोका होत बोलावं, शेवटी मूर्तीपूजक म्हणून त्याच्यावर ठप्पा लावण्यात आला. ज्याचे नीतिसूत्र याच्यामध्ये, ज्याचं उपदेशकाचं पुस्तक याच्यामध्ये जे आपण वाचतो आणि दुसऱ्यांना त्याचा बोध सांगतो, आणि लिहिणाऱ्याच्याच याच्यावर काय आहे आज प्रश्नचिन्ह आहे. त्यानं महत्वाच्या गोष्टी आहे. अपुरी सुधारणा. दुसरं जर उदाहरण बघितलं तर अमास्याचं उदाहरण बघा. दुसरे इतिहास याचा 25वा अध्याय 2ऱ्या वचनात म्हटलेलं आहे, परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट जे नीट ते त्याने केले, पण ते खऱ्या अंतकरणाने केले नाही. अमास्या याचा बाप होता योआश म्हणून. तो 8 वर्षाचा होता. बाप बी तसाच, पोरगा बी तसाच. 8 वर्षाचा होता. त्याच्यानंतर त्याला राजा करण्यात आलं होतं. काही दिवस एका याजकाने त्याला सांभाळलं, मंदिरात त्याला सांभाळलं होतं. अथल्याने जेव्हा ते हे केलं होतं, घात केला होता, आणि त्याच्यामधून त्याला वाचवून त्याच्या बहिणीने आत्याने त्याला मंदिरात लपून ठेवलं होतं. प्रियांनो, त्याचं पण हीच गत होती. त्याला देवाने 6 वर्ष सांभाळलं मंदिरामध्ये. याजक होता तोपर्यंत तो पण चांगला होता. आणि जसा तो याजक मेला, त्याने काय केलं, त्याच्या प्रजेचं ऐकलं आणि तोही मूर्तीपूजेच्या नादी लागला. जखर्या म्हणून याजकाने त्याची कान उघडणी करण्यात आली, तर मंदिरात त्याला दगडमार करून त्याला ठार मारण्यात आलं. काय गोष्ट आहे माहिती आहे का, फक्त अपुरी सुधारणा. का हो, ज्याचं बालपण एका याजकाच्या हाताखाली गेलं, त्यांनीच एका याजकाला दगडमार करावी का. धार्मिक लोक कसे वैरी आहे ते उदाहरण मी तुम्हाला सांगतोय, विषांतर होणार नाही. त्याचा पुत्र ज्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट आहे ते करण्याचा प्रयत्न केला, परंतु खऱ्या मनाने नाही केला. आज मी निर्णय केला आहे की मी काय करणार आहे, जानेवारी महिन्यापासून काय करल, वाचल, पवित्र शास्त्र वाचल, चर्चला जाईल, पण खऱ्या मनापासून जर करत नसाल तर एक दिवस निश्चित अमास्यासारखं तुमची पण गत होईल. जेव्हा बघा 25वा अध्याय 14वे वचन, अदोमाचा संहार करून परत आल्यावर अमास्याने सेईर लोकांचे दैवत आणून त्याने आपले देव मानले आणि त्यांची उपासना करू लागला. त्याचा शेवटही तसाच झाला. आपल्याच लोकांनी त्याला काय केलं, मारून टाकले ना. बरं, मारलं तर मारलं, असं मारलं की तो पळून गेला, त्याचा पाठलाग केला, धरलं, मारलं, आणि मग परत आणून आपल्या यरुशलेम मध्ये त्याला मुठमाती दिली. हा शेवट आहे. पहिली दशा, शेवटली दशा कशी असते त्यापेक्षाही वाईट होत असते. भरपूर उदाहरण आहे पवित्र शास्त्रामध्ये. म्हणून देवाला अपुरी सुधारणा नकोय. देवाला अपुरी सुधारणा बिलकुल पसंत नाही आहे. देवाला पूर्ण समर्पण आवडतं. देवाला पूर्ण समर्पण पाहिजे असतं. आणि
देवाला पूर्ण समर्पणासाठी काही गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे, नाही का? आता आपण या बघितल्या गोष्टी, की उदाहरणं आपण बघितले 1-2 जुन्या काळातली. पण आता मग हे आपल्याला पूर्ण होण्यासाठी किंवा आपल्याला एक चांगलं जीवन जगण्यासाठी, आपल्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी काय करावं लागेल, त्याच्या उपाययोजना तर दिल्या पाहिजे की नाही? त्या पण पवित्र शास्त्रात दिलेल्या आहे. 7 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही केल्या तर तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहाल. तुम्ही देवाच्या इच्छा पूर्ण करू शकता, तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागू शकता. सर्वात पहिली गोष्ट दावीद राजा शिकवतो. स्तोत्रसंहिता सर्वांचं पाठ आहे, नाही का? 23वा अध्याय आणि 5वं वचन. तो माझे पात्र काठोकाठ भरलेले आहे. कोणतं पात्र काठोकाठ भरलं? त्याचं हृदयात त्याचा अभिषेक जो देवाने केला होता तो भरून वाहत होता आणि तो कधीही विसरत नव्हता. तो ज्याही ठिकाणी जायचा त्या अभिषेकाची आठवण ठेवायचा, की परमेश्वराने मला ह्या गोष्टीसाठी निवडलेलं आहे. इस्रायलाचा रक्षक म्हणून मला त्याने ठेवला आहे. निवडलेल्या लोकांचा मला रक्षक म्हणून ठेवलेला आहे. त्याच्या मंदिराचं बांधकाम मला करायचं आहे म्हणून तो तयारी करत होता. त्याचा अभिषेक तो कधीच विसरत नव्हता. आज आपण आपला अभिषेक कधीच नाही विसरायचा, बरोबर आहे का नाही? कोण आहे आपला अभिषेक करणारा? तारणारा प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याने त्याचं तारण जर आपल्याला दिलेलं आहे तर आपलं तारण आपण कधीच नाही विसरायचं. रोज आणि रोज त्याचं नूतनीकरण करायचं, की नाही माझी मैत्री कशी असावी, माझं उठणं बसणं कसं असावं, माझं ड्रेस कसा असावं, माझं काम कसं असावं, मला सर्व गोष्टी परमेश्वराने शिकवल्या आहेत. तुमच्या अभिषेकाप्रमाणे जर तुम्ही चालाल, त्या अभिषेकाचा पात्र तुमचं जर काठोकाठ भरलेला असाल तर कुठलीच सत्ता तुमच्यावर राज्य करू शकणार नाही, कुणी तुम्हाला फसवू शकणार नाही. बघा दुसरी गोष्ट, मलाखी याचा 3रा अध्याय 10व्या वचनामध्ये तिथं काय म्हटलेलं आहे, की आशीर्वादाच्या विपुलतेने भरा, नाही का? तिथं म्हटलेलं आहे की तुम्ही देवाच्या मंदिरात काय करा, दशमांश आणा, भांडारात आणा, नाही का? म्हणजे देव म्हणतो माझी प्रचिती घेऊन पहा, मी तुम्हाला देतो का नाही. तिथं आशीर्वादाची विपुलता आहे. आध्यात्मिक आशीर्वाद. जुन्या काळात कसे होते? भौतिक आशीर्वाद होते. आता नवीन काळात प्रभू श्री ख्रिस्ताचे आध्यात्मिक आशीर्वादाने भरून राहा प्रियांनो. त्याच्या वचनात, त्याच्या स्तुती आराधनेमध्ये, नाही का? ह्या सर्व गोष्टींनी तुम्ही भरून राहा. आध्यात्मिक आशीर्वादाने तुम्ही काय राहा? नेहमी परिपूर्ण भरून राहा. त्याच्यानंतर आपलं योहान कृत शुभवर्तमान 11वा अध्याय आणि त्याचं 15वं वचन जर बघितलं तर तिथं आनंदाची विपुलता. प्रभू म्हणतो मी तुमचा आनंद परिपूर्ण करायला आलेलो आहे, है ना? ते म्हणाला यार आनंद कसं काय परिपूर्ण होतो? आनंद होतो ही गोष्ट तर बरोबर आहे, पण तो परिपूर्ण कधी असतो? बरोबर आहे की नाही? प्रश्नचिन्ह आहे. आनंद आहे, आनंद होतो, माझं बी नाव आनंद आहे, परंतु तो परिपूर्ण कधी होतो? जेव्हा पाऊल आणि सिलासारखं दुःखातही आनंद करतो, त्रासातही आनंद करतो, देवाच्या कामामध्ये होणाऱ्या विरोधातही आम्ही आनंद करतो. तो माझा ख्रिस्तातला परिपूर्ण आनंद आहे. प्रियांनो, खूप गहन गोष्टी आहे. हा आनंदाने जर तुमचं हृदय परिपूर्ण आहे, कुणी ताबा नाही घेऊ शकणार तुम्हाला, कुणी एंट्री नाही करू शकत तुमच्या जीवनामध्ये. कितीही हाल अपेक्षा असू द्या, आनंद करा, सदोदित आनंद करा. पाऊल काय म्हणतो? त्याचं जीवन तर एकदम आउटस्टँडिंग येतो, माणूसच एकदम खतरनाक आहे ना, डेंजर माणूस होतो. तर आपल्या जीवनात ख्रिस्ताचा आनंद हा परिपूर्ण आनंद असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आज आपण वाचलेलं इफिसकारास पत्र 3रा अध्याय 19वं वचन, तिथं लिहिलेलं आहे की देवाची परिपूर्णता तुमच्या आत्म्यात अशी वास करो की तुम्ही देवा समान. आहे ना? आपल्याला कशासाठी बनवलेलं आहे? ख्रिस्ताच्या प्रतिरूपामध्ये आपल्याला जर बनायचं आहे, त्याच्यामध्ये जर आपल्याला पूर्णपणे तयार व्हायचं आहे, त्यासारखं व्हायचं आहे, म्हणून आपल्याला सदोदित प्रयत्न केला पाहिजे, नेहमी त्याच्याने आत्म्याने भरून राहिलं पाहिजे. आणि मग तेव्हा तो त्याचं प्रतिरूप आपल्या जीवनातून दिसायला सुरुवात होत असते, तेव्हा तो ख्रिस्त आपल्या जीवनातून प्रगट होत असतो प्रियांनो. आणि तीच इच्छा पावलाची. तो म्हणतो तुम्ही प्रार्थना काय करा की तुमच्यात ख्रिस्त दिसला पाहिजे, तुमच्यातून देवाची परिपूर्णता दिसली पाहिजे. तुम्ही देवात परिपूर्ण व्हा.
लक्षात. म्हणजे आपलं हृदय जे आहे, जेव्हा आपलं ते पूर्ण हृदय भरलेलं राहील देवाच्या गोष्टींनी, दैविक गोष्टींनी, आध्यात्मिक गोष्टींनी, तेव्हा तो ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यातून दिसू शकतो. अन्यथा मग शास्त्री पुरुषीला काय म्हटलं प्रभू, जे तुमच्या मनात ते तुमच्या मुखात. ही गोष्ट आहे लक्षात. त्याच्यानंतर 5वी गोष्ट इफिस्करास पत्र 5वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये पाऊल म्हणतो, द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. आणि खूप सुंदर व्याख्या आहे पवित्र आत्म्याची प्रियांनो. जे लोक म्हणत असाल ना की आम्ही वाचतो पाळायचं पण आम्हाला कळत नाही, जर तुम्ही खरोखर प्रार्थनापूर्वक पवित्र आत्म्याच्या सहाय्याने वाचलं तर निश्चित आपल्याला प्रभू काय बोलतो हे समजतं. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने जर आपण प्रार्थना करतो तर निश्चित तुमची माझी प्रार्थना ही ऐकली जाते, कारण त्याने तो कैवारी सहाय्यक म्हणून तुम्हाला मला दिलेला आहे. पण आपण कधी त्याचं सहाय्यच घेत नाही, त्याला कार्यच करू देतो. त्याला तू बाजूला, मी आहे ना, माझं पद आहे, तुला काय आहे, माझ्याकडं पद आहे, माझी काहीतरी पॉवर आहे, तुझ्याकडं काय आहे, तू सर तुला मदत नाही. प्रियांनो, त्याला पुढं होते आपल्या जीवनात, तेव्हा आपल्या जीवनातून हे कार्य होतं. मी खरं सांगतो, इतकं वाईट जीवन होतं माझं, तर पवित्र आत्मा दूरपर्यंत माझ्यापर्यंत येत नसेल मी तर म्हणतो, पण आज मी त्याची प्रचिती, अनुभव माझ्या जीवनामध्ये उठता बसता घेतो, खरंच घेतो मी. आणि देवाच्या गौरवासाठी मी ही साक्ष नेहमी सांगत असतो. दुसऱ्यांची सांगण्यापेक्षा मी अनुभव घेतलेला मी सांगत असतो, माझ्या बडाईसाठी नाही, त्या तारणाऱ्याच्या. कारण तो महान आहे, मी काहीच नाही, मी मिथ्य आहे, शून्य आहे, मी राख आहे, धूळ आहे, उखिरडा होतो. परंतु उखिरड्यातून उठून या जगाच्या पंक्तीस बसवणारा देव आहे, राजाच्या पंक्तीस बसवणारा देव आहे. आणि ही गोष्ट खरी आहे, मी अनुभव घेतो. प्रियांनो, तो म्हणतो पवित्र आत्म्याने परिपूर्ण राहा. 6वी गोष्ट तो म्हणतो, कलसेकराचं पत्र याचा 1ला अध्याय 9व्या वचनामध्ये, ज्ञानाची परिपूर्णता तुमच्यामध्ये असावी. ज्ञानाची परिपूर्णता तुमच्यामध्ये असावी. आणि खूप महत्वाची गोष्ट आहे या शेवटच्या काळामध्ये आपण जगत असताना, नाही का. आध्यात्मिक ज्ञान बुद्धीने तुम्ही भरून राहा. पाऊल म्हणतो आध्यात्मिक ज्ञानाने आणि बुद्धीने तुम्ही भरून राहा, कारण खोटे संदेष्ट्यापासून वाचाल, कारण तुमची फसगत होण्यापासून तुम्ही वाचाल. जे आता पाळक साहेब आपल्याला शिकवते नाही का, 4 गोष्टी मागच्या रविवारी शिकवल्या, 4 गोष्टी शिकायच्या आपल्याला. मला तर लय उत्कंठा होती आज ऐकायची, पण पाळक साहेबांनी माझ्यावरच जबाबदारी दिली. तर ही गोष्ट आहे नाही का, आपली फसगत होऊ नये म्हणून ज्ञानाने परिपूर्ण राहा, कारण कुठलाच कोपरा खाली राहू नये ही त्याची इच्छा आहे, तुमच्या माझ्या निर्माणकर्त्याची इच्छा आहे. कुठलाही कानाकोपरा आपल्या हृदयाचा खाली नसावा. आपली अपुरी सुधारणा नको आहे, त्याला पूर्ण समर्पण आपलं हवं आहे. प्रियांनो, 7वी आणि शेवटची गोष्ट, इयोब 22:22, स्तोत्रसंहिता 37 आणि 31, वचनाची भरपुरीने तुमचं हृदय भरलेलं पाहिजे. तुमच्या अंतःकरणात भरपूर वचन असले पाहिजे, की जेव्हाही तुम्हाला लढण्यासाठी शक्ती मिळेल. प्रभू शिक्षक त्याला काय शक्ती होती हो, जेव्हा 40 दिवस बिचारा अरण्यात होता, 3 वेळेस परीक्षा घेण्यात आली, त्याच्याकडे फक्त वचन होते. ताकद होती, शक्ती होती का? फक्त वचन त्याच्या हृदयात होतं, म्हणून ते मुखातून निघत होतं आणि त्याने विजय मिळवला. आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर विजय मिळवायचा आहे तर आपल्या हृदयात त्याचे वचन पाहिजे. बघा, तो म्हणतो मी तुमच्यात नवीन हृदय घालेल, की ज्यामध्ये त्याचं नियमशास्त्र असणार आहे, त्याचे वचन राहणार आहे, आणि ते हृदय तुम्हाला द्यायला तयार आहे. आपण आहे का एक्सेप्ट करायला? प्रियांनो, त्याच्या वचनाने जेव्हा तुम्ही भरून राहाल, कुठलीच शक्ती तुमच्यावर कार्य करू शकणार नाही. लिंबू येऊ द्या नाही तर काही येऊ द्या, कुठल्याच गोष्टी तुमच्यावर कार्य करू शकणार नाही. ना तुमच्या लेकरा बाळांची नजर काढावं लागणार, तुम्हाला शनिवारची वाट पण नाही बघावं लागणार. आलं लक्षात? कारण आपले आशीर्वाद आपल्या लेकरा बाळांपर्यंत जात असतात. ह्या गोष्टी गाठ बांधून ठेवा. या 7 गोष्टींनी जर तुम्ही परिपूर्ण राहाल तर तुमच्या निर्णयात तुम्ही 100% टिकून राहाल. पुष्कळ वेळेस काय होतं की नवीन जे सरकार येत असतं नाही का, ते सरकार काय म्हणतं,
मागच्या सरकारपेक्षा आम्ही काय करू, खूप छान प्रकारे चालू, त्यांचे जे दोष होते ते काढून टाकू आम्ही. परंतु कधी कधी काय होतं की हे सरकार त्याही सरकारपेक्षा वाईट दशा यांची होती, कारण यांची पण कशी असती, अपुरी सुधारणा असते. म्हणून काय होतं माहिती का, त्यांच्या काळामध्ये सत्तेची हाव, जुलूम, जबरदस्ती, अपहार ह्या गोष्टींचा जास्त उपयोग होतो. म्हणजे पहिल्या सरकारपेक्षा यांची जी सरकार येते ती सुद्धा काय असती, निष्क्रिय असती, निष्क्रिय होती. का होती, कारण आपण बघतो जगिक जे गोष्टी आहेत किंवा जगिक जे सत्ताधीश आहे यांचं जे काही गोष्टी आहेत ते भौतिक स्वर्ग उभारण्यासाठी ते काय करतात, स्वतःच्या बुद्धीने नवीन नवीन विचार, नवीन नवीन निर्णय आणतात. देवाला तिथं स्थान नसतं, पवित्र आत्म्याला स्थान नसतं. देवाच्या शक्तीने, सामर्थ्याने ते कुठल्या गोष्ट करत नाही. म्हणून त्यांचे सर्व योजना विफळ होतात. आणि प्रभू तुम्हाला मला ह्याच गोष्टीचं उदाहरण देतो की अपुरी सुधारणा मला नकोय, अधुरं तुमचं हृदय नकोय, अर्धवट तुमचं समर्पण नकोय, देवाला पूर्ण समर्पण हवंय. बघा आपण आत्ताच वाचलं 32वा अध्याय, निर्गम 32 याचा 1 ते 8 वचन. काय हो, काय कमी होती इस्रायल लोकांना. देवाने अतिशय सुखरूप आणि व्यवस्थित रीतीने त्यांना घेऊन चालला होता. नियमशास्त्र घेण्यासाठी केवळ मोशे सिनाय डोंगरावर गेला होता आणि इथं काय झालं होतं, यांनी पुन्हा बघून गेले होते. का बघले, कारण नेतृत्व करणारा गेला होता थोड्या वेळासाठी, है ना. 40 दिवसासाठी मोशे फक्त वर गेला होता. प्रियांनो बघा, गणना याचा 32वा अध्याय 11 आणि 12 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा ते मिसर देशातून निघाले तेव्हा ते 6 लाखापेक्षा जास्त होते. किती? 6 लाखापेक्षा जास्त होते. परंतु 11 आणि 12व्या अध्यायात म्हटलेले की कालेब आणि यहोशुवा ह्या दोघांनीच मला पूर्णपणे अनुसरलं, म्हणून हे दोघच जण कनान देशात प्रवेश करतील. किती होते? येताना 6 लाख होते, 6 लाखापेक्षा जास्त होते. बघा, ज्यांनी निर्णय घेतला होता, अब्राहम आणि इसाक याकोब यांना दिलेला, प्रॉमिस केलेल्या लँडवर आम्ही जाणार आहोत, देव आम्हाला नवीन देश देणार आहे, आम्ही तो बघणार आहोत, तो दुधामधाचा प्रदेश आहे. परंतु पूर्ण समर्पण आहे का? मेघस्तंभ, अग्निस्तंभ होता, देव त्यांना रोज मान्ना देत होता, लावे पक्षी देत होता, व्हेज नॉन व्हेज दोन्ही बी खाल्लं, तरी सुद्धा टिकले का होते? 40 दिवस पण तक धरू नाही शकले. येत आहे 40 दिवस जवळ, लवकरच येत आहे. बघूया आपण किती तक धरतो. 6 लाखापैकी फक्त 2 गेले होते, है ना. आणि हा पर्सेंटेज पुढे जर बघाल ना, तर नोहाच्या काळात 8 जण वाचले होते तारूमध्ये. अख्ख्या जगाचा नाश झाला, कारण तो एकटाच कसा होता, देवाला अनुसरणारा होता, पूर्णपणे देवाचं मनासारखा होता. सदोम गमोरामध्ये 3 जण वाचले होते, लोट आणि त्याच्या 2 मुली, है ना. पुढे आलो तर पर्सेंटेज अजून कमी झाले, 2 जण राहिले. आता प्रभूचं येणं जवळ आहे, है ना. सर्वजण प्रगटीकरणाचा अभ्यास केला असेल, आता बाळासाहेबांनी शिकवला असेल. घडामोडी 99% झालेले आहे. तर 1% जो उरला ना, ती बघायची इच्छा नसेल तर संपूर्ण समर्पण करा. दिवस वाईट आहे प्रियांनो. 99% भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. 1% बघायचा नसेल, कारण तो अतिशय भयानक काळ आहे, अतिशय वाईट काळ आहे. त्याला काय म्हटलेलं आहे, तर संकटाचा आणि महासंकटाचा काळ म्हटलेला आहे. हे ऐकायला एकदम कॅज्युअल वाटतं, पण जेव्हा ते आपण प्रगटीकरणाचा अभ्यास करतो तर असं वाटतं, देवा आज तू येन मला घेऊन जा, मला हे अजिबात नको. प्रियांनो, ह्या गोष्टी आहे. आजच निर्णय घ्या, देवाला अपुरी सुधारणा नकोय. जर यहोशुवा कालेब सारखं आपण पूर्ण देवाला अनुसरलं, है ना, तरच तुमचा माझा प्रवेश
त्या प्रथम पुनरुत्थानामध्ये होईल, है ना? प्रथम पुनरुत्थानामध्ये होईल, ज्याच्यासाठी पाऊल उत्कुंठित होता. पाऊल म्हणतो की प्रभू मला त्याच्यामध्ये पाहिजे, मला पहिल्या पुनरुत्थानात भाग पाहिजे. तुम्हाला मला प्रभू करो त्या पहिल्या पुनरुत्थानात भाग देव. आज आपण निश्चय करूया, त्या देवाला, जिवंत देवाला आपलं पूर्ण समर्पण करूया. 2 शब्दाची प्रार्थना करून मी इथे थांबतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या वचनातून बोलण्याची सहाय्य केलं, मदत केली, तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलला. हो प्रभू, आज जरी आम्ही आमच्या जीवनामध्ये काही निर्णय घेतले असतील आणि चुकला असेल, बहकला असेल बाप्पा, ते सोडून आम्ही पुन्हा जुन्या स्वभावाकडे वळालो असेल तर आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याची शक्ती, सामर्थ्य, ज्ञान, बुद्धी दे. तुझ्या अभिषेकाने भर प्रभू, तुझ्या वचनाच्या ज्ञानाने भर आणि परिपूर्ण कर, की जेणेकरून प्रभू आम्ही तुझ्या इच्छेनुसार वागावं, तुला संतोष होणार जीवन जगावं. यासाठी आम्हा प्रत्येकाला तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो. इथून पुढची संपूर्ण वेळ तुझ्या हाती देतो. तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.